नमस्कार, कोकण कन्या साहित्यामध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज झुणका बनवते। तर बघूया पहिल्यांदा त्याच्यासाठी काय काय सामान लागतंय ते। इथे बघा, बेसन घेतलंय 1.5 वाटी, कांदा घेतला एक बारीक चिरून, हिरवी मिरची घेतली, कढीपत्ता आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे आणि हिंग घेतलंय। तर पहिल्यांदा कढईमध्ये 2 चमचाभर असे तेल घालून घ्यायचे। तेल इथे आपलं गरम झालंय। तर आता आपण याच्यामध्ये 1 चमच राई घालून घेऊया। त्याच्यानंतर 1 चमचाभर जिरं घालून घ्यायचे। राई जिरं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घ्यायची आणि त्याच्यानंतर थोडंसं हिंग घालून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घ्यायचे, मिरची घालायची आणि कांदा घालून छानपैकी परतवून घ्यायचे। तीन ते 4 मिनिटं कांदा परतवल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार। मीठ घातल्यानंतर याला 1-2 मिनिटं परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया। तर याच्यामध्ये मी 2 चमचे मिरची पावडर घालते, त्याच्यानंतर अर्धा चमचा असा हळद घालते। आता छानपैकी मसाले मिक्स करून घ्यायचे। इथे बघा, मसाले आपले मिक्स झालेत। तर आता आपण याच्यामध्ये बेसन घालून घेऊया। बेसन घातल्यानंतर सतत याला हलवत राहायचे, जेणेकरून खाली लागू नये, म्हणजे करपू नये खाली। बेसन छानपैकी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याला सतत हलवत राहायचं आहे। बेसन बघा आपल्या मसाल्यामध्ये मिक्स झालंय। तर आता आपण याला झाकण मारून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही, आपला झुणका बनवून रेडी झालेला आहे।